श्रीकांत स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो संदेश गोलंदाजीसाठी आपण पाहतो. शुद्रकवाडी संघासाठी सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर संदीप सातत्याने सांघिक पहिला हाताळताना षटक हाताळताना पाहायला मिळतो. तर क्षेत्ररक्षण सजवलं जातं. एका बाजूला आपण पाहतोय डीप मिड विकेट लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल या संदीप याला. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. 24 चेंडू 44 धावांची गरज. नक्कीच सन्मानजनक धावफलक आहे तो शुद्रुकवाडी संघासाठी, पण तेवढेच घातक फलंदाज आहे ते या संघाकडे. एका बाजूला आपण पाहतोय श्रीकांत, दुसऱ्या बाजूला संदेश, त्यानंतर येणारा फलंदाज नक्कीच असेल आकाश, त्यानंतर आबा. असे 6-7 नंबरसाठी असलेले हे फलंदाजाची मजबूत जोडी आहे ही चाळकेवाडी संघाकडे. तर 24 चेंडू 44 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदीप याला. स्ट्राईक एंडला असेल श्रीकांत, नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय तो संदेश. जाऊया सामन्याच्या दिशेने. येणारे चेंडू 24 चेंडू 44 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येतोय तो संदीप. त्याच्या फलंदाजीतून आपण वैयक्तिक 25 ही धावसंख्या पाहिली, तोच हा फलंदाज आता गोलंदाजीची भूमिका पार पाडतोय. एक धाव अंकित करण्यात गेली आहे. धावांचा श्री गणेशा होतोय तो चाळकेवाडी या संघाचा जाऊन पोहोचतोय एका चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावर. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलताना पाहायला मिळते या सामन्यामध्ये. आता 23 चेंडू 43 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर संदेश, स्ट्राईक एंडला असेल आता संदेश. 1 चेंडू 1 धावा अंकित करण्यात आलाय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक. संदीप टू संदेश. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय, गफलत करतोय, जाईल या 4 धावींसाठी डीजे. डीजे थँक्यू. तर धावफलक आपण पाहतोय उंचावताना 5 या आकड्यावर 2 चेंडूच्या समुद्रानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षकाचा सुरेख असा प्रयत्न आपण पाहिला, पण मग चेंडू आडवायला हवा होता जर संघाला विजयाच्या भूमिकेत आपला मोलाचा वाटा द्यायचा असेल, पण चेंडू सरळ धाडला गेलाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. संदीप गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीमधून संघासाठी सहाय्य ज्या योगदान या खेळाडूचं राहिले ते उल्लेखनीय आहे. तसंच काहीच योगदान गोलंदाजीसाठी द्यावं लागेल. 20 क्षेत्ररचना आपण पाहतोय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावफलक पाहतोय 5 या आकड्यावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर क्षेत्ररक्षक तैनात केलेत. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ रिजन मध्ये, एक सिली मिड ऑफ, एक पॉईंट एक्स्ट्रा कव्हर पॉईंटला आणि एक सिली स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. तशीच गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 5 एवढा पुढे भिरकावण्याचा प्रयत्न सरळ जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रातला. पुन्हा एकदा गफलत झाली. एकच धाव अंकित करण्यात आली आहे आणि धावफलक पाहतोय 6 या आकड्यावर. षटकातील 2 चेंडूंचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला असेल श्रीकांत. आता क्षेत्ररचनामध्ये चेंजेस होताना पाहायला मिळतात. एका बाजूला डीप मिड विकेट लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेडची जोडी आपण पाहतोय. सातत्याने फेरबदल करावे लागतात कुठेतरी. आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, सरळ यष्टीरक्षक त्या खाली येतोय. धावचीची संधी असेल आणि 1 धाव अंकित होईल आणि एका धावनीचे धावफलक जातो 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावर. सातत्याने डोकेदुखी म्हणेल, कारण एका बाजूला उजवा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला डावा खेळाडू, सातत्याने फेरबदल करावे लागतात त्या क्षेत्ररक्षणामध्ये शुद्रुकवाडी या संघाला. पण विनंती, शेवटचा चेंडू असेल. संदीपने एक उत्कृष्ट अशी कामगिरी, आपण उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूच्या मध्ये तो संदीप बॉलिंग मार्कला पाहतोय. अजूनपर्यंत 5 चेंडू हाताळून फक्त 7 धावा खर्चिक ठरलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक हाताळले संदीप याने, ज्याने 7 धावा खर्चिक ठरलाय आणि वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली फलंदाजी करण्याचा 25. उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. तर विनंती असेल स्पीडअप करावं. सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं शुद्रुकवाडी संघासाठी कोण हाताळेल पाहावं लागेल.
तर जाऊया सामन्याच्या दिशेने. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज विजय. पुढे येऊन सरकावण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. सातत्याने हे निर्धाव चेंडू दबाव तंत्र नक्कीच वाढवतील ते चाळकेवाडी या संघासाठी. तर गोलंदाजी मार्कवर विजय, स्ट्राईक एंडला श्रीकांत, नॉन स्ट्राईक एंडला संदेश. क्षेत्ररक्षण खुलताना पाहतो. एका बाजूला डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक सिली मिड ऑन सिली मिड ऑफ, सिली स्क्वेअर लेग, एक सिली पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दबाव तंत्र नक्कीच फलंदाजांवर वाढते, कारण 7 चेंडू आतापर्यंत या पर्वामध्ये झाले. 7 धावा अंकित करण्यात यशस्वी ठरलाय तो चाळकेवाडी संघ. अजूनही 37 धावांची गरज आहे येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये. निर्धाव चेंडू असेल, इनसाइड स्विंग होताना पाहायला मिळते. फलंदाज कुठेतरी पद्धत ते केलं होतं आणि चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मार्कवर विजय याला पाहतोय. पुन्हा एकदा इनसाइड स्विंग पद्धतीचा चेंडू एसटी रक्षकाकडून गफलत होते, नंतर कमबॅक केलं गेले आणि चेंडू जातो, विसावतोय, फेकी होते. त्या फेकीमध्ये 2 धावा अंकित करण्यात यशस्वी ठरतोय तो फलंदाज श्रीकांत आणि 2 धावांची धावफलक जातोय 9 या आकड्यावर. आधुनिक षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याची कला या गोलंदाजामध्ये आहे. हे आपल्या वैविध्यपूर्ण कौशल्याचं प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. तोच हा गोलंदाजी मार्कवर येतो विजय. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला आहे, जातोय तो कव्हर पॉईंट रिजन मध्ये. 1 बाउन्स, मार रेषा पार, येतील या 4 धावा. डीजे तर धावफलक जातोय, उंचावतोय 13 या आकड्यावर. 4 चेंडूची समाप्ती झाली. शेवटचे 2 चेंडू असतील. विजय गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला श्रीकांत, नॉन स्ट्राईक एंडला संदेश. जाऊया सामन्याच्या दिशेने. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो विजय. विजय टू श्रीकांत. श्रीकांतला कुठेतरी आता सुरका बसलाय, कारण चौकार या ठिकाणी धाडला गेलाय. पुन्हा एकदा पुढे चेंडू होता, यावेळी सरळ भिरकावून दिलाय, जातोय सीमा रेषा पार, येताय त्या 7 धावा. 7 धावण्याची धावफलक उंचावतोय 19 या आकड्यावर. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे, घेऊन येईल तो विजय. विजय टू श्रीकांत. घणाघाती प्रहार केला जातोय वारंवार. या चेंडूवर कुठेतरी सूर गवसला, खेळपट्टीच्या ह्याच्यात रमलेला गेला दिसतोय हा फलंदाज. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धावफलक आपण पाहतोय तो 19 या आकड्यावर. निर्णायक 12 चेंडू असतील अजूनही. 25 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू 25 धावा असं समीकरण असेल. निर्णायक षटक असेल, 3रं षटक, सांघिक 3रं, वैयक्तिक पहिलं षटक कोण हाताळेल पाहावं लागेल. गोलंदाज कोण येतो शितूरकडे सांगते, स्पीड अप करावं विनंती असेल तर. गोलंदाजी मार्कवर येतो SK समाधान ऑन बॉलिंग मार्क. 12 चेंडू 25 धावांची गरज. स्ट्राईक एंडला असेल संदेश, नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत. तर चाळकेवाडी संघासाठी कुठली गोष्ट जर सहाय्यकारी ठरत असेल तर दोन्ही सलामीर अजूनही खेळपट्टीवर आहेत. दोघांनाही सूर नक्कीच गवसला आहे. तर विस्फोटक फलंदाजी आपण पाहतो श्रीकांतच्या माध्यमातून. यावेळी चेंडू सरळ ड्राईव्ह केलाय, एलिव्हेशन कमी, सागर त्याखाली, कुठलीही चूक नाही. संदेश व्यक्ती पविलियन. संदेशची जागा भरून काढण्यासाठी येणारा नवीन फलंदाज असेल आकाश. डीजे
स्ट्राईक इनला असेल श्रीकांत. एक विस्फोटक फलंदाज. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय पाटण तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू आकाश. पण सध्या चेंडू मध्ये फलंदाजी गाजवतोय हा फलंदाज श्रीकांत. पुन्हा एकदा चेंडू धरलाय डोक्यावरून ती मारायचा पार षटकार. डीजे विनंती असेल जे डीप स्क्वेअर लेगला पोरं उभे आहेत त्यांनी बाहेरच्या साईडला उभं राहावे. आपल्याला विनंती असेल. धावफलक आपण उंचावताना पाहतोय तो 6 धावेनिशी 25 या आकड्यावर. एक गडीच्या मोबदल्यात येणारे चेंडू असतील 10 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असेल. विस्फोटक फलंदाजी श्रीकांत करत यावेळी चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला गेला पण चेंडू जातोय घोषित रिटर्नमध्ये. एकेरी धावेची भर. धावफलक जातोय 26 या आकड्यावर. अजूनही 18 धावांची गरज. येणारे चेंडू असेल 9 चेंडू 18 धावांची गरज. 9 चेंडू 18 धावांची गरज. कुठेतरी श्रीकांतचं नावाचं वादळ या ठिकाणी रोखावं लागेल या गोलंदाजाला समाधानला. तर गोलंदाजी मार्कवर समाधान स्ट्राईक इनला आहे तो श्रीकांत. नॉन स्ट्राईक इनला आकाश. दोन्ही विस्फोटक असे फलंदाज. तेवढ्यात ताकदीचा गोलंदाजी मार्कवर पाहतोय तो समाधान. याला पुढे येऊन भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक येतो गॅदर करतो फेकी करतो. घेतली गेली ही एक धाव. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावतोय तो 27 या आकड्यावर. अजूनही 8 बॉल 17 धावेंची गरज. स्ट्राईक इनला पहिला चेंडू खेळेल तो आकाश. एक विस्फोटक असा हा फलंदाज. पाटण तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख. चाळकेवाडी संघाचा हा खेळाडू. लांब लचक असे षटकार मारण्यासाठी ज्याची ख्याती आहे. तर पुढे येऊन पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मध्ये. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धाव विसवली जाते. 7 चेंडू नंतर 16 धावेची गरज असेल. तर जर या खेळाडूचा विचार केला पाटण तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू आकाश आणि येत्या PTPL सीझन 1 जी भूमिपत्र मैदान कोपर खेळण्यात येणार आहे त्यातील एका संघाचा हा आयकॉन खेळाडू आहे. सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक मोठा गडी पाहत होतोय श्रीकांतच्या रूपात. डीजे तर 7 चेंडू 16 धावांची गरज असेल. 16 धावा 6 चेंडू. स्ट्राईक इनला आकाशचा आत्म्य तेवढंच गरजेचं असेल. समाधानानं जरी एक षटकार खाल्ला तरी 9 धावा खर्ची करून 2 मोठे गडी बाद केले. श्रीकांतच्या रूपात एक मोठा हादरा लागलाय तो चाळकेवाडी या संघाला. स्ट्राईक इनला असेल आकाश. 6च्या 6 चेंडू खेळणं गरजेचं असेल. त्या आकाशाला 7 चेंडू 16 धावांची गरज. PTPL सीझन 1 जी भूमिपुत्र मैदानावर खेळण्यात येणार आहे त्या एका संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड केली गेली आहे. एक आयकॉन खेळाडू म्हणजे एक उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणारा हा खेळाडू नक्कीच आहे. पाहावं लागेल. 6 चेंडू 16 धावांची गरज. लांब लचक उंच असे षटकार मारण्याची ख्याती या खेळाडूची आहे. पाहावं लागेल. 6 चेंडू 16 धावा. गोलंदाजी मार्कवर SK. यावेळी धन्यवाद. 5 चेंडू 10 धावा. मी आधीच म्हणलो होतं एक लांब लचक असे षटकार मारण्यासाठी याची ख्याती आहे. PTPL सीझन 1 मध्ये मी का आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड झाली याची ख्याती याची प्रचिती देताना पाहायला मिळतो. या खेळपट्टीवर 5 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. सरळ भिरकावून दिला. यावेळी चेंडू जातोय. पंच आपल्याला निर्णय कळवतील. घोषित रिजन मध्ये एकेरी धाव. एका धावेची भर. सातत्याने चेंडू हरवण्याचं काम या फलंदाच्या माध्यमातून आपण पाहतो. एक लांब लचक
आता 4 चेंडू 9 धावांची गरज असेल. कुठला आताचा पंच निर्णय काय असेल या चेंडूवर? एकेरी धाव असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 4 चेंडू 9 धावांची गरज असेल. धन्यवाद पंच. 4 चेंडू 9 धावा. बॉल आलाय काय बघ. त्यानंतर कुपेवाड्याने जिंकेल तो. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू घणाघाती प्रहार करता सर्व पद्धत चौफेर फटकेबाजी करणारा हा खेळाडू सतत सातत्याने चेंडू लांब लचक मारताना पाहायला मिळतं. एक आयकॉन खेळाडू म्हणून पीटीपीएल सीझन 1 मध्ये त्याची निवड झाली आहे. आज हा आकाश चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय सिली मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता समीकरण बदलतंय. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. 3 चेंडू 9 धावांची गरज. एसके ऑन अ बॉलिंग स्ट्राईक एंडला आकाश यावेळी सरळ भिरकावून दिलाय. आजपर्यंतचा या ग्राउंडवरचा सर्वात लांब षटकार जाऊन पोहोचतोय सरळ तडीपार. 7 धावा. 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडूची गरज. डीजे किरण गाण्यावर मला नाचायचंय. हे गाणं आता कसं वाटतंय? घर घर वाटतंय. धन्यवाद डीजे. आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार या खेळाडूने मारलाय तो फलंदाज आकाश. पीटीपीएल सीझन 1 चा एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे. हा खेळाडू या खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 3 धावांची गरज. पाहावं लागेल या येणाऱ्या चेंडूवर काय होईल. यावेळी चेंडू सरळ फोडून काढला जातो लॉंग ऑन रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेण्याच्या नादात एक फलंदाज बाद होता. आता 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. 1 चेंडू 2 धावा. डीजे हे आता कसं वाटतंय? असेल या खेळाडू चाळकेवाडी संघाला विजयी भूमिकेत न्यायचा असेल तर सर्वात विश्वसनीय जर खेळाडू या संघाचा कोण असेल तर हा स्वतः फलंदाज आकाश असेल. या चेंडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. सकाळच्या सत्रापासून आपण सामना पाहतोय. मंगलमूर्ती चषक 2021 मध्ये सूर्यशील असे खेळाडू सामने पाहतोय. प्रत्येक शेवटच्या चेंडूपर्यंत सामने जाताना पाहायला मिळतो. यावेळी पंच गगन भारी घेतात. यावेळी अवांतर चेंडूची भर दबावाखाली पाहायला मिळते. हा गोलंदाज पुन्हा एकदा टाळ्या झाला पाहिजे. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. स्ट्राईक एंडला आकाश एक आयकॉन खेळाडू. पीटीपीएल सीझन 1 काय होईल पाहावं लागेल. 1 चेंडू 2 धावांची गरज. तेवढाच ताकदीचा हा गोलंदाज एसके आपण पाहतोय. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस हा नियम असेल. गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवर दबाव असेल. यावेळी सरळ भिरकावून दिलाय. जो आतापर्यंत सर्वात लांब षटकार होता त्याचाही अंतर कापलं या फलंदाजाने आणि चाळकेवाडी संघ विजयी संघ ठरतोय. चेंडू सरळ